नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विरोधी सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभा कामकाजावरील बहिष्कार आजही कायम. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा शिवसेनेनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केला उपस्थित. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही विधान परिषदेत कामकाज नाही. राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी, वित्त विधेयकावरही चर्चा. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डॉक्टरांच्या संपाबाबत सरकार आणि माड संघटनेदरम्यान झालेल्या बैठकीनंतरही संपाबाबतचा संभ्रम कायम. सुरक्षेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षक संघटनेचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा. स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी आदरांजली. आणि भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पटकावलं सुवर्ण पदक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा कालपासून विधानसभेच्या कामकाजावर घातलेला बहिष्कार आजही कायम राहिला. विरोधकांच्या अनुपस्थितीमध्येच दिवसभराचं कामकाज पार पाडण्यात आलं. कालपासून अर्धवट राहिलेली अर्थसंकल्पावरची चर्चा आज पुकारण्यात येऊनही झालीच नाही. विरोधकांच्या असहभागाबद्दल टीका करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला उत्तर दिलं. या अर्थसंकल्पात काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये घेऊया असं ते यावेळी म्हणाले आणि चर्चेबद्दल सदस्यांचे आभारही मानले. अर्थसंकल्पावर चर्चा करणे योग्य वातावरण जरी नसलं तरी मी आश्वस्त करतो की राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही हृदयापासून प्रयत्न करत असताना ज्या आमदारांना आपलं मत व्यक्त करता आलं नाही, ज्या आमदारांना आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात कदाचित दिसलं नसेल, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात असणारे आज जे आमदार आहेत अतिशय कष्ट करतात, मेहनत करतात आणि अशा वातावरणात जर अर्थसंकल्पामध्ये एखादी गोष्ट करायची राहून गेली असेल तर निश्चितपणे मी त्यांना आश्वस्त करतो की ती गोष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचा प्रस्ताव त्याला मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढची जे जुलैचे अर्थसंकल्प आहे, जे डिसेंबरचे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये त्यांना निश्चितपणे मदत करेन असं मी आश्वस्त करतो. त्यानंतर लेखानुदान विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडलं. सभागृहानं ते मंजूरही केलं. या सरकारला अर्थसंकल्पाची चर्चा करायची नव्हती. काल 19 सदस्यांना निलंबन करून सभागृहात यांनी गोंधळ निर्माण करण्याची परिस्थिती सरकारने निर्माण केली. आज शिवसेनेला देखील इच्छा असून सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर त्यांच्या सदस्यांना बोलून दिलं गेलं नाही. काही मिनिटांचं भाषण अर्थमंत्र्यांनी करून अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर दिलं. हा सगळाच प्रकार हा राज्य सरकार अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यासाठी, त्याची चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर मतदान घेण्यासाठी किती घाबरलेला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनी याला जोरदार हरकत घेत आम्हाला अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलायचंय असा आग्रह धरला. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज आता पुढे गेलं असं सांगत तो नाकारला. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विभागवार चर्चेदरम्यान आपल्याला संधी मिळेल असं त्यांना आश्वस्त केलं. की जे मुद्दे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्याला उपस्थित करायचे आहेत त्यांच्या शेवटच्या उत्तराच्या भाषणामध्ये त्या सगळ्याचा परामर्श ते घेत असतात. त्यामुळे संधी गेली आहे असं आम्ही होऊ देणार नाही. 100% आपल्याला ती संधी मिळेल. फक्त ती आज न मिळता आता बजेटवर सविस्तर खातेनिहाय चर्चा आहे त्यावेळेला मिळेल. हे चर्चेचं सभागृह आहे, इथे प्रत्येकाला चर्चा करायला मिळेल. गिरीश बापट यांनी आश्वासन देऊनही शिवसेना सदस्यांची नाराजी कायम होती असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. अर्थसंकल्पावरच्या चर्चेत भाग घेऊ न दिलेल्या सेनेच्या आमदारांनी विषयपत्रिकेवर विषय नसतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केली आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी आग्रही मागणी केली.
दुपारनंतर सगळं कामकाज आटोपल्यावर भाजपा आणि सेनेचे सदस्य मंत्री सभागृहात आले. मध्येच त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी केली. केंद्राकडून 15,000 कोटींचं सॉफ्ट लोन घ्या आणि तेवढीच रक्कम राज्य सरकारनं जोडून कर्जमुक्ती द्यावी. उद्योजकांना कर्जमाफी होते, मग शेतकऱ्यांना का नको, असे मुद्दे त्यांनी मांडले. डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, अनिल कदम, शंभूराज देसाई, सुभाष साबणे, विजय औटी या सेना आमदारांसोबत भाजपाच्या उमेश पाटील, आशिष देशमुख, भीमराव धोंडे यांनीही अशीच मागणी करणारी भाषणं केली. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी अखेर मुख्यमंत्री यावर निवेदन करतील असं स्पष्ट केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत कळवलं आहे. याआधी सकाळी प्रश्नोत्तराचा तास पार पडला. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात थेट देण्याचं धोरण शासनानं घेतल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. अमरावतीचे दिवंगत आमदार अंबादास साबळे यांना सभागृहानं आदरांजली वाहिली. राज्यात सध्या सुरू असलेला डॉक्टरांचा संप सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून त्यांनी तो मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. राज्य सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना आखतंय, मात्र रुग्णांचे हाल होऊ नयेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिवंगत इंदिरा गांधी, पद्मविभूषण शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरची चर्चा आजही पुढे ढकलण्यात आली. दरम्यान या सरकारनं आर्थिक निकष डावलून हा अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यामुळे उघडं पडलेलं सरकार अर्थसंकल्प अधिवेशन चालू देत नाही अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केली. विरोधकांचं संख्याबळ कमी करण्यासाठी विधानसभेत 19 आमदारांचं निलंबन केलं असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं. विरोधकांनी आजही कर्जमाफीची मागणी करत गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेत कामकाज होऊ शकलं नाही. आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधक हौद्यात आले आणि त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे उपसभापतींनी अवघ्या 1 मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी मिळाली. राज्यसभेत वित्त विधेयकावरील चर्चेपूर्वी हे विधेयक संमत झालं. वित्त विधेयकावरील चर्चेत बोलताना वस्तू आणि सेवा कर हा देशाचा संयुक्त कार्यक्रम असून कररचनेचा पाया अधिक विस्तृत करण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यसभेमध्ये आज विनियोजन विधेयकांना मंजुरी मिळाली असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. सर्व रोख व्यवहारांवर नजर ठेवून त्यांची नोंद ठेवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. गरज भासली तर सरकारी बँकांना अधिक निधी उपलब्ध करून देऊ असं जेटली यांनी सांगितलं. निवडणूक निधी रोख्यांमुळे पारदर्शक राजकीय निधी उपलब्ध होईल असं जेटली म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प 1 एप्रिलपर्यंत मंजूर होईल अशी आशा व्यक्त करत सर्व राज्य 1 एप्रिलपासून खर्च करण्याच्या स्थितीत असतील असंही त्यांनी सांगितलं. देशातलं गव्हाचं विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी गव्हावर आयात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतींपेक्षाही कमी दरानं शेतकऱ्यांना गव्हाची विक्री करावी लागत असून त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर पासवान यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान प्रसारमाध्यमांनी अप्रामाणिक वृत्तांकनाला थारा देऊ नये असं आवाहन राज्यसभेचे उपाध्यक्ष PJ कुरियन यांनी आज केलं. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून कुरियन यांनी प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन पारदर्शकतेचा अंगीकार करावा अशी सूचना केली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या विधेयकालाही मंजुरी मिळाली. या आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतील. नवीन आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 338(ब) मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आता हे विधेयक संसदेत मांडलं जाईल. मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 1993 रद्द केला. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह एकंदर 13 आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यातल्या सर्व पक्षांना लिखित स्वरूपात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
कटकारस्थानातल्या सहभागाच्या आरोपातून या सर्वांची सुटका करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सर्वांना केवळ तांत्रिक कारणावरून दोषमुक्त करता येणार नाही असं सकृतदर्शनी दिसत असल्याचं मत न्यायालयानं याआधीच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलं होतं. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माड संघटनेदरम्यान आज झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा संप पूर्णपणे मागे घेतला जाईल असं त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत सर्व डॉक्टर तुम्ही त्या ठिकाणी हजर होऊन जा, तुम्ही जॉईन करा. दुसरं त्यांनी सांगितलं की सरकार सुद्धा किती दिवसामध्ये यांना सिक्युरिटी देणार आहे ते आम्हाला तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या. आम्ही त्यांना सांगितलं की 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आम्ही सगळी सिक्युरिटी 1100 सुरक्षाकर्मी आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. तोपर्यंत राज्याचे पोलीस महासंचालक त्या ठिकाणी होते, त्यांना सूचना केल्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी की तोपर्यंत तुम्ही पोलिसांची सिक्युरिटी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी द्या. मला वाटतं आता कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. जेवढ्या मार्चच्या मागण्या होत्या त्या आम्ही सर्व मान्य केल्या आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत संप हा मिटेल. नाही, मार्च अतिशय सकारात्मक होतं, अतिशय पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र माडनं याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. याबाबत सरकारकडून लिखित स्वरूपात आश्वासन येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा माडनं घेतला आहे. त्यामुळे या संपाबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. आम्हाला केवळ आश्वासनं नको तर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा येत्या 48 तासांनंतर सामूहिक राजीनामा आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण संघटनेनं दिला आहे. कामाचे अतिरिक्त तास, सुरक्षा आणि हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणं अशा या संघटनेच्या मागण्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं याबाबतच्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला. तसंच डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता यावं यासाठी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले. राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1100 सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवले जातील अशी ग्वाही सरकारनं न्यायालयाला दिली. यापैकी 500 सुरक्षा रक्षक येत्या 1 एप्रिलपासून मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये तर उर्वरित 600 महिनाभरामध्ये तैनात केले जातील असं आश्वासनही सरकारनं दिलं आहे. दरम्यान कामावर रुजू झाल्यानंतर डॉक्टरांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तसंच त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी सरकारला काही अवधी द्यावा असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसंच यापुढे रुग्णांसोबत केवळ 2 नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश दिला जावा आणि या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शासनाकडून कुठल्याही ठोस निर्णयाऐवजी केवळ आश्वासनच दिली जात असल्यानं औरंगाबादमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननं आज 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. यात 6000 डॉक्टर सहभागी झाले होते. डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीनं यावेळी निषेध रॅली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातही आज सर्व खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी बंद ठेवण्यात आली. गेवराई इथं डॉक्टरांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिलं. आज जागतिक हवामान दिन. जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी हवामान निरीक्षण ही आजच्या हवामान दिनाची मध्यवर्ती संकल्पना. पूर, वादळ, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी हवामानशास्त्र हा मानवजातीचा मुख्य आधार असून जागतिक तापमान वाढीसारख्या समस्येवर उपाय शोधण्यातही हवामानशास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि पर्यावरण या एकाच नाण्याच्या 2 बाजू. आपल्या जगण्यावर जसा हवामानाचा परिणाम होतो तसा आपल्या विविध कृतींचे बरे वाईट परिणाम पर्यावरणावर आणि पर्यायानं हवामानावरही होत असतात. माणसानं गेल्या 100 वर्षात झपाट्यानं औद्योगिक प्रगती केली. मात्र या प्रगतीच्या बेबंद झपाट्यात त्यानं पर्यावरणाचा अनिर्बंध विध्वंस केला. त्याचा परिणाम म्हणून आज जागतिक तापमान वाढीचं संकट समोर उभं ठाकलंय. ऋतुचक्राचा समतोल ढासळलाय. हवामान बदलाच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन पाळला जातो. हवामान दिनाचं औचित्य साधून आज जगभरात अर्थवर ही मोहीम राबवली जाते. या अंतर्गत रात्री 8:30 ते 9:30 हा 1 तास स्वयंस्फूर्तीनं घराघरांतून वीज बंद केली जाते. हवामान बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक समस्यांचा मुकाबला करण्यासाठी बहुविध सार्थक आणि परिणामकारक प्रयत्नांची गरज आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्नांसाठी 11 ते 21 एप्रिल दरम्यान नागपूर ते अहमदनगरपर्यंत आसूड यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी आज इस्लामपूर इथं शहीद अभिवादन मेळाव्यात दिली. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकार उद्योग जगतासाठी कर्ज माफ करतं, मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकार तयार नाही, असा आरोप कडू यांनी केला. आज 23 मार्च, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा स्मृती दिन. 1931 मध्ये याच दिवशी हे तिघं क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली तेव्हा त्यांचं वय अवघं 22-23 होतं. त्यांच्या बलिदानाचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यात हुसैनीवाला इथं त्यांचं स्मारक आहे. शहीद दिनानिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शहीदांना आदरांजली वाहिली. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूंच्या अर्धकृती पुतळ्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राजगुरूंच्या जन्मठिकाणी भेट देऊन अभिवादन केलं. हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं राजगुरूनगर इथं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शहीद दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनातल्या सभागृहात राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र यांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तल यानं मेक्सिकोतल्या ISSF अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. अंकुरनं ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटचा पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली. अंकुरला 75 गुण मिळाले तर विलेटला 73 गुण मिळाले. अंकुरनं गेल्या महिन्यात नवी दिल्लीत ISSF स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 तर किमान 22 अंश सेल्सिअस. नागपूर 41-19, पुणे 38-18, औरंगाबाद 38-18, नाशिक 38-18, कोल्हापूर 38-23, रत्नागिरी 33-21, सोलापूर 40-19 आणि अमरावती कमाल 40 तर किमान 22 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. विरोधी सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभा कामकाजावरील बहिष्कार आजही कायम. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा शिवसेनेनं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केला उपस्थित. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही विधान परिषदेत कामकाज नाही. राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी. वित्त विधेयकावरही चर्चा. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. डॉक्टरांच्या संपाबाबत सरकार आणि माड संघटनेदरम्यान झालेल्या बैठकीनंतरही संपाबाबतचा संभ्रम कायम. सुरक्षेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षक संघटनेचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा. स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी आदरांजली.
आणि भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक हवामान दिवस. या दिवसाचं औचित्य साधून जागतिक हवामान बदल आणि त्याचा सर्वसामान्य माणसाशी असलेला संबंध तसंच हवामान निरोगी राखण्यास सर्वसामान्य माणसाचा सहभाग याविषयी संवाद साधण्यासाठी हवामान अभ्यासक राजेंद्र फातर्फेकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.